नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार होतो शेवगा. मित्रांनो, आपण शेवगा हा गेल्या वर्षी जून महिन्यात हे झाडं लावलेले ते. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्याकडे फक्त 10 झाडं होते आणि 10 झाडामध्ये आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण हा शेवगा मोसंबीमध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये लावला होता आणि ह्या शेवग्याचं उत्पन्न हे भरपूर प्रमाणात मिळालेलं आहे. म्हणजे आपला शेवगा गेल्या वर्षी 80 रुपये किलो, 280, 40 रुपये किलो अशा प्रमाणात गेला होता. शेवग्याचं विशेष म्हणजे ज्यावेळेस शेवग्याचा जो बाजारभाव वाढतो त्यावेळेस शेवग्याला जे शेंगा असतात ह्या कमी प्रमाणात असतात. त्याच्यामुळं याचं उत्पन्न त्या टायमिंगमध्ये कमी मिळतं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस 80-100 रुपये किलो शेवगा असतो त्यावेळेस भरपूर प्रमाणात शेवग्याला ह्या शेंगा येत असतात. आता मित्रांनो, बघून घेऊ शकता आपण ह्या शेवग्याला अशा भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत. आणि हे शेंगा जे बघितल्या, आता 400 रुपये किलो शेवगा आहे मित्रांनो. पण शेवग्याला शेंगा उगत तुरळी काही एका झाडाला लय 1 किलो निघू शकतात. पण इथून समोरच असं भरपूर फुलं लागलेली आहेत, बघून घेऊ शकता. पाला कमी आणि फुले भरपूर आहे. तर आपल्याकडे 10 झाडे, तर एकंदर आपल्याला गेल्या वर्षी 10 झाडाला फक्त 10 झाडे, 10 झाडांमध्ये आपल्याला 6,000 रुपये असं उत्पन्न मिळालं होतं एका तोड्यासाठी. आणि ह्या वर्षी आपण आता शेवग्याला शेंगा यायला लागलेले आहे. आता भरपूर भाव आहे, पण शेवग्याला शेंगा नसल्यामुळं आपण त्या आल्याच्या नंतर तोडणार आहे. तर मित्रांनो, हे शेवगा शेती भरपूर फायद्याची. आपण कुठेही करू शकता, मोसंबीमध्ये करू शकता, कुठेही करू शकता. आता समोरच बाकीचे झाडे शेवग्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटद्वारे कळू शकता. तर मित्रांनो, आपण खताचं व्यवस्थापन जर म्हटलं गेलं तर आपण एका झाडाच्या बुडाला आपण रासायनिक खत न वापरता सेंद्रिय शेतीकडे जास्त भर देतो आपण. याच्यामध्ये शेळीचं जे लेंडी खत असतं, हे लेंडी खत झाडांच्या बुडाला एका झाडाच्या बुडाला 5 किलो या प्रमाणात आपण लेंडी खत टाकतो. आणि औषध आपण जर औषधाचं व्यवस्थापन जर म्हणलं तर याला जेणेकरून आपण जे शेतीमध्ये विविध प्रकारचे रासायनिक औषध वापरतो त्या प्रमाणात औषध आम्ही ह्या शेवगा झाडासाठी वापरत नाही. याच्यासाठी आपण गूळ आणि दही हे दोन्ही मिक्स करून झाडावर फवारणी घेतो, जेणेकरून जे काही फुलं लागलेली ह्या फुलाची जे मधुमक्षी असतात यांच्याकडून जे काही पोलन होत असतं ते ह्या गूळ आणि दह्याच्या मार्फत जास्त चिकटपणा असल्यामुळं भरपूर प्रमाणात अशा शेंगा येतात ह्या झाडांना आणि भरपूर असं उत्पन्न मिळतं. जेणेकरून आपल्याला जो खर्चाचा जे बाबी ह्या आपण जास्तीत जास्त 0% कसा आपल्याला खर्च होईल या प्रकाराकडे आपण लक्ष देतो. आणि शेवगा शेतीचं हे 0 बजेटमध्ये आपण उत्पन्न काढतो. आणि जेणेकरून आपल्याला जे खत किंवा औषध हे लागणारे ज्या हे तर त्या सर्व आपल्याकडं उपलब्ध असतात, जेणेकरून जास्त पैसे द्यायची गरज नाही. आपल्याला 50 ते 60 रुपये किलो गूळ भेटतो आणि दही घ्यायला गेलं तर 100 रुपये. तर असं 200 रुपयामध्ये आपली पूर्ण फवारणी ह्याची शेवगा शेतीची होऊन जाते. तर हे एकदम उत्पन्न मिळणारे पीक आहे आणि आपल्या युवक शेतकऱ्यांनी यांच्या लागवडीकडे जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढावे ही आपली एक संकल्पना आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला का आपण कमेंटद्वारे कळवू शकता. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.